अरे नको ठेवू, व्हिडिओ काढला मी. अरे पण मित्रांनो, आम्ही स्लाइस एक्स पिझ्झामध्ये आलो आहे आणि हे आमचे कस्टमर आहेत जे स्लाइस एक्स पिझ्झाचे ओनर आहेत. आणि आज आम्ही फ्री आहोत दोघंजण, तर आम्ही आलो स्लाइस एक्समध्ये पिझ्झा खायला. मम्मी पण खाणार आहे कारण की व्हेज पिझ्झा ऑर्डर केला. नको तुला? ओके, मी खाईल. आणि उद्यापासून दुकान चालू होणार आहे आपलं. तर मग आजच लास्टचा दिवस आहे हे सगळं चिल करायचं आणि मी चिल करायचा. तर आता पिझ्झा खाऊया. मित्रांनो, म्हणतात ना मावश्या तुमच्या आया असतात दुसऱ्या. तर आता एकदम मोजून 4 वर्षाआधी जेव्हा मी मुंबईमध्ये एकटा होतो आणि मम्मी पप्पा खोपोलीमध्ये होते, तेव्हा मी साबुदाण्याच्या पापड्या खाल्ल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मी साबुदाण्याच्या पापड्या पूर्ण विसरून गेलो. म्हणजे मला खूप आवडतात त्या आणि मी विसरून गेलो त्या पापड्या. पण माझ्या मावशीने मला हे बघा, आणि मला मम्मीने आता बनवून दिलं आहे. रात्रीचे वाजले आहेत किती, 11:19 झालेत. पण आणि अचानकपणे मम्मीने तळलं आहे मला. तर मी खूप खुश झालो की अरे काय तळलं आहे मला आहे. आणि जेवायचं आज कंटाळा आला आहे. तरी चहाने हे पापड्या बनवलं एकदम. मला खूप असं आता मी पहिले व्लॉग करायचं वाटलं, पहिले व्हिडिओ काढायची वाटली कारण की मावशीने पाठवल्यात त्या सगळ्या. थँक्यू मावशी. मम्मी कोणी दिल्या? मम्मी शोभा मावशीने दिल्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. जस्ट जिम झाली आहे. आजपासून आपलं दुकान चालू आहे आणि टिफिन्स पण चालू आहेत आजपासून. तर आत्ताच सकाळी आपल्याला अराऊंड 8 ते 10 ऑर्डर प्लेस झाले आहेत बिफोर. आणि आता तसे जस्ट 9 वाजले पण एवढे ऑर्डर प्लेस झाले आहेत. आता फटाफट आपल्याला ते करायला घ्यायला लागेल. स्टडी सेशन मी करणार आहे आता एक जाऊन. तोपर्यंत बाकीची तयारी होऊन जाईल. जिम केले, बॅक आणि बायसेप्स मारलेत. खूप तगडा पंप आला आहे, खूप जास्त पंप आहे आज. मजा येते. लेट्स गो. आज बघू आपल्या दिवसामध्ये काय काय होतं आहे. मित्रांनो, आता आपण घरी आलो आहे. फर्स्ट स्टडी सेशन करूया आता. सो राईट नाव आय एम प्रिपेअरिंग फॉर रिटन एक्झामिनेशन. म्हणजे मेन्ससाठी मी आता ॲन्सर्स लिहिणार आहे आणि लेक्चर्स आहेत माझ्याकडे काही, ते मी बघणार आहे. मे बी दिस इयर्स एक्झाम विल नॉट बी पॉसिबल. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू क्रॅक इट. सो आय एम प्रिपेअरिंग फॉर द नेक्स्ट इयर्स अटेम्प्ट. आणि स्टार्ट केलं मी परत विथ दिस पॉलिटी आणि जी एस 3 दोन्ही गोष्टी मी करतो आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा. सो दीज आर माय नोट्स. दिस इज ऑल हँड रिटन. हे सगळं मी हँड रिटन केलं आहे, एवढं सगळं. आता हे मी केलं आहे कम्प्लीट फ्रॉम लास्ट ऑक्टोबर नोव्हेंबर. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये नाही केला अभ्यास. जानेवारी फेब्रुवारी दिस इज ऑल मच विच आय हॅव कम्प्लीटेड. आणि आता GS 3बद्दल चालू आहे माझं. GS 2बद्दल चालू आहे. सो आय एम जस्ट दिस थिंग. आणि हे 75 डेजचं टोटल माझ्याकडे ॲक्सेस आहे. सो 75 डेज म्हणजे जुलैपर्यंत. तर जुलैच्या आधी आपल्याला हे सगळे सब्जेक्ट्स कंप्लीट करायचे आहेत आणि रिव्हिजन मग आपण तेव्हापासून पण स्टार्ट करणार. सो स्टे अपडेटेड. आय विल बी पोस्टिंग ऑल दिस ऑन इंस्टाग्राम ऑल्सो. मित्रांनो, 45 चपात्या आहेत आणि किती मम्मी टिफिन आहे टोटल? 13 टिफिन आहेत. बाकीच्यांचे लिहिले ना सगळ्यांचे 13 टिफिन आहेत. तर आता मी पीठ मळतो. सुरुवात करूया. पीठ मळूया. मम्मीनी फ्रायम्स बनवून ठेवलेले आहेत. भात झालेला आहे एकदम मस्त. आता तिने ते वरण पण टाकलेलं. वरण होतं आहे आज, तिखट वरण आहे. आणि मग आता आपण सगळं करायला घेऊया. मी बसलो होतो ऑलमोस्ट. किती टाईम अभ्यास केला मी? 9:15 बसलो का 9:30? 9:15 बसलो असेल मी. तर आता किती वाजलेत? मी ऑलमोस्ट 11:45पर्यंत बसलो. 2 लेक्चर्स मी कंप्लीट केले, नोट्स बनवले. आता टिफिन दिल्यानंतर परत एकदा बसायचं आपल्याला, अजून एक सेशन करायचं, मग वडापावची तयारी करायची. ओके, तर चला आपण आता पीठ मळूया. हे बघा मित्रांनो, पूर्ण रेडी. फक्त चपात्या भरायच्या आहेत अजून. हे बघा, भाज्या वगैरे सर्व. ही आपली नावं आहेत आजची. मम्मी अजून चपात्या बनवा. अरे बापरे, फोन पडला. मम्मी अजून चपात्या बनवते. हात तेलकटे थोडा म्हणून फोन पडतो आहे. चपात्या एवढ्या झालेल्या आहेत. टाईम झालेला आहे 12:45. वेळेच्या आधी आपण सगळं केलेलं आहे. आता हे जाऊन देऊन येऊया. ओके. तुला जाऊन का महिन्यातच जायचं असतं. जे पप्पा वारले ना, आपल्याकडे नाही नेतात का? बहिणीला नेतात बघ.
तसं 15 तसं मला काय मी मला कोणी न्यायला येऊ नका. हा मम्मा 10 तारखेनंतर आता मला दुकान न्यायला येऊन काय फायदा नाही. लोक अक्षरशः चौकशी माझ्या करून सोयीने. वैतागले की कुठे गेले होते. आता स्टार्ट केलं, आता गर्दी झाली आहे दुकानामध्ये. परत जस्ट ओपन केलं आहे. ऑर्डर्स पण आलेत फोनवर. टिफिन पण आज खूप जोरात गेले. लंच डिनर दोन्ही आज खूप जास्त आपलीच गेले. आहे. लोकांना करमत नाही कांदे आणते काय माहिती कोणाची ती जायला पाहिजे. आम्हाला खूप चांगलं वाटतंय, पण आम्हाला आपली म्हणजे? लॉस, शेवटी लॉस झालाच आपला. कसा एवढा वेळ आपण थांबलो तिथे तर आपलाच लॉस आहे, पण जाणं पण आपल्याला अवॉइड नाही करता येणार. इट इज़ इम्पॉर्टंट टू कॉल भी उतनी आते थे. कब आओगे बच्चियों के कॉल? हाँ वो व्हाट्सअप वाला. वो हाँ अंदर में वो जो था सुनने में वो बोला था खाली वड़ा पाव लेगा नहीं रहेगा तो पता लाना नहीं. एक वड़ा पाव देना खाएगा. देते हो करतो कितने 10 है? 3-4 दिन का निकल रहे हो. जस्ट अच्छा ना 10 3-4 दिवसाचं एकदाच 10 क्या दे देता हूँ मैं. आताच उघडलं. अरे आज मग ते पोरांचं पण नाही डिनर. ज्या मुली डिनर मागवत नाही त्या मुलींना पण आज डिनर पाहिजे. ते पण कंटाळतात ना बाहेरचं खाऊन. माझा पोरगा स्वतः कंटाळला. माझा पोट कंटाळलंय. माझ्या पोराला इतका कंटाळा आला तुला काय सांगू बाहेरचं खाऊन. मग मला बोललो अगं ये, म्हणजे मला वैताग आला आता खाऊन. थोडासा पाहिजे ना. रोज मेहनत करून इतकी 5 दिवस आराम करायला तर कंटाळा जर येणारच. अहो आम्हाला खूप कंटाळा आला घरी. मी माझ्या वहिनी राग अजून बापरे, तरी मला प्रत्येक इकडे जायचं असतं. प्रत्येक मी सगळ्यांना एकत्र बोलवलं. नाही बाबू तू कुठं पळून गेला काय माहिती बाबा. इकडे 1 मिनिट सर. अंडावाला अंड्यावाला नाही मंचुरियन आहे. मागून खेच. मंचुरियन वाला थांब खेच. 2 दिवस होता. 3 दिवस होता ना. आम्ही गेल्यावर किती दिवस होता? होता 2 दिवस मम्मा. गेल्यानंतर नव्हता. एकाच दिवस होता. मी म्हणलं त्याची आता लय मजा येईल. अथर्वला बोलून गेले दिवस होता. ना अथर्व. हो तुला म्हटलं आता हा धंदा बसवेल कारण लोकांना ऑप्शन नाही ना. लोक खातील. ब्लॉग पण मित्रांनो हा आपला 5 दिवसाचा दुसरा ब्लॉग आहे बरोबर. एक घरचा अपलोड केला मी आणि हा आजचा. तसं नव्हतं त्याला काय 2-3 करायचं. दिवस काय करायला नव्हतं माझ्याकडे, तर काय ओपन नाही केला मस्त. त्या ब्लॉग नाही केला. मित्रांनो हा क्रेज बघून आम्हाला म्हणजे आम्हाला स्वतःला बिलीव्ह होत नाही की एवढे लोकांना करमत नव्हतं वडापाव शिवाय. आता त्याच्यासोबत बोलत नाही म्हणून त्याचा मला लय फोन आला असता. मित्रांनो बॅक टू रुटीन यायला खूप मस्त वाटतंय. काय का मम्मी रुटीनमध्ये यायला आता चांगलं वाटतंय ना. कशा द्यायला मीठ टाक रुटीनमध्ये. किती कंटाळलो होतो आपण. मला मजा येत होती. मम्मी पण मम्मी मस्करी करते. मम्मी पण खूप कंटाळलेली. म्हणजे कंटाळले नाही अजून तर कंटाळा. खरं तर पैसे तर पाहिजेलच ना. रुटीन जगायचे तर कोणकडे पैसे लक्ष तुझ्या. लोक पण कंटाळली होती. बस बस बस. मीठ घे तिकडे चल सांडे 20. अजून चाळणी काढून टाक. काय चाळणी काढ मरू ती चाळणी. मित्रांनो ऑर्डर आता पण खूप गर्दी झाली आहे दुकानामध्ये. दिसतंय. ऑलमोस्ट लोक गेली आता सगळं वॉइस घेऊन. मेसेज भैया काय. आणि मला पार्सल बांधायचं आहे तर मी पार्सल बांधायला स्टार्ट केलं आहे. कोणतरी एक वडापाव आहे हॉस्टेलचा मम्मी. हा तो
टोटल सांगू का टोटल? टोटल किती आहे? इसका है वो मैसेज, इसका है भैया का है. कोणतरी 3 वडापाव आहे ना? हाँ कोणतरी 3 वडापाव आहे ना? हाँ. टोटल बता ना. 3 आरामा, 3 हाजरा. देता हूँ दादा. इसमें मिठाई चटनी वो नहीं वड़ा पाव का देख लो, वो लंच भी देती हूँ ना, उसका वो लपड़ा है सब. ओके. ठीक आहे दादा. 5 दिन बनता. काय नाही ना, हे मी बाहेरून घेतलं. आता 11 आहेत. टोटल 11 आहेत ना? ठीक हां. आहे. 3 झाले बांधून माझे. 3 आणि 3 6, 3 आणि 4 आहेत. 3 आणि 4चा ग्रुप आहे का? हे बघ व्हिडिओ झाले म्हणून खाली बसली. 3 आणि 4चा ग्रुप आहे का? हाँ 3 4 और कितना? हाँ 2 3. मम्मी, ऐकलं का? वडापाव नाही बसत आहे बघ, सोडायला लागेल तुला. समजा. हाँ हाँ दे ये दे. जाएगा तो कांदा चाहिए ना? को 2 भजिया पाव और 1 वड़ा पाव. 60. कितनी काजू कतली. हे बघ 3 आणि 4 झाले हा माझे बांधून. मम्मा 7 झाले. क्या हुआ? अरे मैं एडिट करता हूँ बाद में. गाड़ी पे बैठो मैं. हाँ हाँ दिखना है आपको. बोलो आपके ऑटो वाले भाइयों को आ जाओ भाई, बड़ो इधर वड़ा पाव खाने. या शो ये आ जाओ आराम से बना. आ जाओ बच्चा घुमा कर. 3 आणि 4 बांधून झाले मम्मी. हाँ 7 झाले. हां हे देऊन येऊ का? हाँ 2 अजून 2. मध्ये ऑर्डर्स येतात नुसते फोनवर आणि आजचे हात माझे खूप जास्त बिझी आहेत. इतकी गर्दी होती मगाशी, लोकांचे ऑर्डर्स आहेत, अजून पण पेंडिंग ऑर्डर्स आहेत. आत्ताशी 7 वाजले आहेत आणि आपण ऑलमोस्ट आपण संपायला आलो आता. सगळं आपलं जे काही सामान आहे, नशीब मी कांदे जास्त कापले आहेत. वडापावची भाजी संपायला. मग किती बाकी आहे? ये देखो डाल रही. आता फटाफट हे करून आपल्याला ऑर्डर्स द्यायला जायचं आहे. ऑर्डर्सवाले तर बराच वेळ झाले थांबलेत. हॉस्टेलची ऑर्डर तर आपल्याला आली आहे दुकानामध्येच, म्हणजे घरीच 5 वाजता आली ऑर्डर आपल्याला, आणि ती अजून आपण ती आत्ता जाऊन देऊन आलो. म्हणजे 4-5 दिन पहले नहीं आए थे ना भाभी? काय करणार, ऑप्शन नाही आपल्याकडे. 4-5 दिन पहले. काही करायला लागली. हाँ हाँ वही बोल रही हूँ मैं. बंद थी, गाँव गई थी. हे बाई तुझे 5 वडापाव आहेत. ठीक आहे. बटाटा भजी. मित्रांनो एक ऑर्डर द्यायला जाऊन येऊ पटकन. इन बिटवीन दुकान अर्धी ऑर्डर बांधली आहे, अर्धी ऑर्डर बाकी आहे. पटकन जातो, एक ऑर्डर देतो. त्यांनी कधीच फोन केलेला, त्यांनी ऑलमोस्ट मला 6 वाजता फोन केला होता. दुकान जसं चालू झालं तसं 1 तास झालं ऑर्डरला देऊन. सांगितलं मी लेट होणार आहे, बट ते बोलतं की चालेल ठीक आहे, लेट झालं तरी चालेल. मग आता ऑप्शन नाही आपल्याकडे, सो लेट्स गो, त्यांना देऊ. कंटेंटची नायिकाच नव्हती. करणारी, जेवण करणारी, मग भरतो करणारी तर पाहिजे. आणि मला एवढा कंटाळा ना बाहेर जायचा. माझ्या बाळाला नाही का कधीच मी सोडून एवढे दिवस. चटणी काय बोलतो? हिरवी लाल. काय अरे, झालं? पाणी येते म्हणजे जास्त, कसं बोल लागणारच नाही. आज डिनरचे तेवढ्याच ऑर्डर आणि लंचचे पण तेवढ्याच ऑर्डर. मित्रांनो 10 वाजले आहेत आता. 10 वाजले आहेत आता, आणि आता आम्ही आवरायला घेतो दुकान. झालं आता ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहे आता. आणि आज खूप दिवसांनी लावल्यानंतर इतके कस्टमर्स आले, बोलले कुठे गेले होते, काय कन्सर्न त्यांना आपल्याबद्दल. तर असं पण कन्सर्न्स दाखवत नाही, अनोळखी म्हणलं तर. आहे ना मम्मी काढ. हे डीमार्टचे कस्टमर्स पण येतात इन बिटवीन टाईम, त्यांच्या जेव्हा त्यांना टाईम भेटेल तेव्हा.